कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेला दादा वंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतायत। या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी करतायत। इतर कोणी स्टेजच्या आसपास गर्दी करू नका, सर्वजण खाली बसून घ्या। दादांना आपण ऐकायचं आपल्याला सर्वांना। महापुरुषांची गाऊ गाथा, आदरानं टेकू माथा, ही विनयशीलतेची नम्रतेची भावना महामानवांच्या बाबतीत दादांच्या अंतःकरणात आणि दादांच्या विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अंतःकरणात जिवंत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्यामाई होळकर, राष्ट्रसंत भगवान बाबा आणि इतर सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण केले जात आहेत। छातीत निर्भय श्वास द्या, साथीस कणखर हात द्या, फुत्कारणाऱ्या संकटांना ठेचणारे पाय द्या, ही कामना आणि ही अपेक्षा रयतेच्या लोककल्याणकारी राजाच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या प्रतिमेला वंदन करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांच्या शुभहस्ते या ठिकाणी होते आहे। दीप प्रज्वलन या कार्यक्रमाच्या निमित्तानं महापुरुषांच्या प्रतिमेसमोर होत आहे। आम्ही प्रकाश बीजे पेरीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, नव्या युगाची सुसज्ज परिवर्तनशील वाट दादांच्या प्रयत्नातून या महाराष्ट्राच्या माती अवतीर्ण होते आहे। या राज्याचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं आणि महापुरुषांच्या प्रतिमांच्या पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी करतायत। मी इतर सर्व मान्यवरांनाही यानंतर विनंती करणार आहे की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादांच्या समवेत आपल्या सर्वांमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय आमदार विक्रम बाप्पा काळे हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय प्रकाश दादा सोळंके देखील उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे। दादा आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी मंचावरती आसनस्थ होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून दादा मंचावरती या निमित्तानं येत आहेत। मी आदरणीय दादांना विनंती करतो आपण मंचावरती या निमित्तानं आता लगेचच आसनस्थ व्हायचंय। एकदा सर्वजण हात उंच करूयात आणि महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्याला स्वागत करायचं आहे। दिल्या वचनाला जागणारा या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजलगाव शहरात आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत। दादांचं माजलगाव नगरीमध्ये तमाम कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। मंचावरती आता इतर कोणी उभं राहू नका, खाली बसून घ्या। दादांना विनंती आहे, दादा आपण आसनस्थ व्हायचंय। आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि धनंजयजी मुंडे साहेब, विक्रम बाप्पा काळे, आदरणीय कल्याणजी आखाडे साहेब, प्रकाश दादा सोळंके, सर्व मान्यवरांना विनंती आहे खाली आपण बसून घ्यायचंय। बाकी सगळे बसून घ्या, बसून घ्या। लगेचच आपण आता कार्यक्रमाला मुख्य सुरुवात करतो आहोत। बाकी सर्वजण शांततेत खाली बसून घ्यायचंय। आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय दादा उपस्थित आहेत। दादांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे। तत्पूर्वी या मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय प्रकाश दादांच्या वतीनं त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं फेटा बांधून, मानाचा फेटा बांधून दादांचं स्वागत, तमाम माता माऊल्यांच्या वतीनं दादांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते। या स्वागताच्या माध्यमातून दादांचं फेटा बांधून स्वागत या ठिकाणी होत आहे। तोपर्यंत समोर उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती आहे, पाठीमागचे पुरुष मंडळी येत आहेत, खाली बसून घ्या। जेवढी लोक आतमध्ये आहेत तेवढीच लोक पेंडॉलच्या बाहेर उभी आहेत। बाहेर असलेले सगळे आतमध्ये येऊन बसतील, सर्वांना विनंती आहे। बाहेर असलेले सगळे आतमध्ये येऊन बसतील, आपल्याला विनंती आहे। दादांना फेटा बांधला जातोय। फेटा बांधून महाराष्ट्राच्या या लोकप्रिय लोकनेतृत्वाचं स्वागत आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके, बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग भैया सोळंके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादा या माजलगाव शहरातून या विधानसभा मतदारसंघाशी संबंधित असलेल्या आणि बाहेरूनही उपस्थित असलेल्या तमाम कार्यकर्त्यांना, माता माऊल्यांना आणि नागरिकांना आज या ठिकाणी संबोधित करत आहेत। मातीची महती असलेला, जनसामान्यांचा कळवळा असलेला, गोरगरिबांचा लढा असलेला हा नेता, वाद्याला पक्का असलेला आपल्या सर्वांचा लाडका दादा, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। दिल्या वचनाला जागणारं नेतृत्व दादांच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्र राज्य अनुभवत आहे।
दादांचं पुन्हा एकदा या माजलगाव नगरीत या ठिकाणी स्वागत आहे आणि यानंतर लगेचच दादांचं भव्य असं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विधानसभा मतदारसंघातील काही महिला भगिनींच्या वतीनं होत आहे। मी ज्यांचा नामोल्लेख करतोय त्या महिला भगिनींना विनंती आहे लगेच मंचावरती यायचंय। उषाताई बनसोडे, पठाण नसीमा, उषाताई राठी, सीमाताई आनंदगावकर, वनिताताई चव्हाण, संध्याताई भांडेकर, कमलताई चव्हाण, सरिताताई मेंढके, रंजनाताई शेटे, स्वातीताई आलाट, ममताताई सिंगाडे, उर्मिलाताई खेत्री, छायाताई दराडे, राधिकाताई घाडगे, परवीन भाभी सय्यद, रेखाताई कोमटवार, सौ प्रतिभाताई काळे, सुधामतीताई पौळ, समीक्षाताई हंगे, रेखाताई अंबुरे, या सगळ्या महिलांना विनंती आहे लगेच मंचावरती या। लगेच आपण मंचावरती यायचंय। आपल्या शुभ हस्ते दादांचं स्वागत या निमित्तानं होत आहे। माता माऊल्यांच्या वतीनं दादांचं स्वागत या निमित्तानं होणार आहे। ज्या महिला भगिनींचा नामोल्लेख केला त्यांना येऊ द्या त्यांना मंचावरती। उषाताई बनसोडे, पठाण नसीमा, उषाताई राठी, सीमाताई आनंदगावकर, वनिताताई चव्हाण, संध्याताई भांडेकर, कमलाताई चव्हाण, सरिताताई मेंढके, रंजनाताई शेटे, स्वातीताई आलाट, ममताताई सिंगाडे, उर्मिलाताई खेत्री, छायाताई दराडे, राधिकाताई घाडगे, परवीन भाभी सय्यद, रेखाताई कोमटवार, सौ प्रतिभाताई काळे, सुधामतीताई पौळ, समीक्षाताई हंगे, रेखाताई अंबुरे, या सर्व महिला भगिनींना विनंती आहे मंचावरती येऊन आपण कृतज्ञतेच्या भावनेतून महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाचं, आपल्या लाडक्या दादाचं स्वागत आपण सर्वांनी करायचं आहे। पटकन या। सर्व महिला भगिनींना विनंती आहे लवकर लवकर स्टेजवरती या। आपण दादांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे। या विधानसभा मतदारसंघातून उपस्थित असलेल्या या सर्व महिला भगिनींच्या वतीनं दादांचं स्वागत होत आहे। आदरणीय दादांना विनंती आहे आपण या माता माऊल्यांच्या वतीनं होत असलेल्या आपल्या स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। सर्व महिला भगिनींच्या वतीनं दादांचं स्वागत होत आहे। दादा तुम्ही खोदिली वेदना, रचिली लोक नेतृत्वाची गाथा, मने माता माऊल्यांची मोहरून आली, फुलला महाराष्ट्राचा माता, या मातीचा माथा उन्नत करणारा लोकप्रिय नेता आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं स्वागत सर्व महिला भगिनींच्या वतीनं, माता माऊल्यांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्री आणि नारी कायमच पूजनीय राहिलेली आहे। या पूजनीय माता माऊल्यांच्या वतीनं नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नारी शक्तीच्या वतीनं दादांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे। आपण सर्वजण जोरदार टाळ्यांचा गजर दादांच्या स्वागताला सगळ्यांनी हात वरती करायचे आणि जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। या लाडक्या दादाचं स्वागत माता माऊल्यांच्या वतीनं, दादांच्या या तमाम भगिनींच्या वतीनं आदरणीय अजित दादांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे। दादांना विनंती आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके आणि या भागातील तरुणांचे लाडके नेते जयसिंग भैया सोळंके यांच्या वतीनं संपन्न होत असलेल्या आपल्या या स्वागताचा स्वीकार आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचा आहे। आदरणीय दादा स्वागत स्वीकारतायत। या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं दादा आपल्या सर्वांच्या वतीनं हे स्वागत या ठिकाणी स्वीकारतायत। या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नारी शक्तीच्या वतीनं दादांचा अभूतपूर्व असं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न झालेले। सर्व माता माऊल्यांना विनंती आता खाली बसायचं आहे। सर्व महिला भगिनी खाली बसा। चला महिला भगिनींना विनंती खाली या। यानंतर या राज्याचे लोकप्रिय कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे। मी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांचे लाडके नेते बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग भैया सोळंके यांना यानंतर विनंती करणार आहे धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचं आहे। धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे। सगळ्या माता माऊल्यांना विनंती आता खाली या। दादांचं स्वागत आपल्या हस्ते संपन्न झालेलं आहे। आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांना विनंती आहे यानंतर आपलं स्वागत होईल, आपण स्वीकारायचं आहे। महिला भगिनींच्या वतीनं दादांचं स्वागत या निमित्ताने संपन्न होत आहे। माता माऊल्यांसाठी दादांच्या माध्यमातून आलेल्या योजना महिलांसाठी महत्वाच्या ठरत आहेत। नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला नारी शक्तीच्या वतीनं दादांचं होत असलेलं हे स्वागत दादांना आणि तमाम कार्यकर्त्यांना प्रचंड बळ पुरवणारं स्वागत आहे। दादांचं मनापासून या माजलगाव शहरात, या माजलगाव नगरीमध्ये मनापासून स्वागत आहे। ज्यांच्या वतीनं स्वागत झाले चला खाली या।
झाले. सर्व महिला भगिनींना, माता माऊल्यांना विनंती आहे, खाली या आता. यानंतर या राज्याचे लोकप्रिय कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत होत आहे. जयसिंग भैया सोळंके हे त्यांचं स्वागत करतायत. बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग भैया सोळंके यांना विनंती, आपण धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत करायचं आहे. वक्तृत्व आणि नेतृत्वाचा अमोघ परिचय ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय ते धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत यानंतर होत आहे. धनंजयजी मुंडे साहेबांना विनंती, स्वागत स्वीकारायचंय. दादांचं अनोखं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे. या मातीतल्या माऊलीच्या रक्षणासाठी, या मातीतल्या माऊलीच्या संरक्षणासाठी, या मातीतल्या माऊलीच्या हितासाठी झडपडणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या दादाचा आपण ही जोरदार टाळ्यांनी स्वागत सर्वांनी करायचं आहे. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आपण दादांच्या स्वागताला सर्वांनी करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी दादांच्या स्वागताला करायचा आहे. यानंतर धनंजयजी मुंडे साहेबांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाचे अध्यक्ष तत्पूर्वी विक्रमबाप्पा काळे यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे. आमदार विक्रमबाप्पा काळे साहेबांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आहे. जयसिंग भैयांना विनंती, आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. विक्रमबाप्पांचं स्वागत करायचं आहे. लगेचच कल्याण काकांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आहे. उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत, सर्व पदाधिकाऱ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत आहे. कल्याण काकांना विनंती, स्वागत स्वीकारायचं. अच्युतरावजी लाटे साहेबांना विनंती, कल्याण काकांचं स्वागत करा. कल्याण काका आखाडे साहेबांचं स्वागत आपण करा. अच्युतरावजी लाटे साहेबांना विनंती, ओबीसी सेलचे प्रदेशाचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. काकांना विनंती, आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. आणि आपण सर्वजण मंचावरती असलेले स्वागताला उचित पात्र आहात, मात्र वेळेअभावी सर्वांचं स्वागत करणं अशक्य आहे. म्हणून मी आदरणीय प्रकाशदादांच्या आणि जयसिंग भैयांच्या वतीनं तमाम उपस्थितांचं शब्दसुमनाने मनापासून स्वागत करतोय. आणि या भागातील तरुणांचे लाडके नेते आदरणीय जयसिंग भैया सोळंके या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करतायत. बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंग भैयांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आणि त्यांना विनंती करायची, आपण संबोधित करायचं, प्रास्ताविक करायचं. जयसिंग भैया सोळंके. जनसन्मान यात्रेनिमित्त उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या यात्रेनिमित्त उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, बीड जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमदार काळे साहेब, आदरणीय कल्याणजी आखाडे साहेब, आपल्या माजलगाव मतदारसंघाचे नेते आदरणीय दादा, उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि माजलगाव मतदारसंघातून जमलेले सर्व मतदार बंधू, कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो, दादा, सर्वप्रथम तर मी थोडी आपली क्षमा मागतो की 10 मिनिटं आपल्याला व्हॅनिटीमध्ये त्या ठिकाणी वेट करायला लागलं. थोडा आमच्या माजलगावमध्ये आम्ही शेतातले वगैरे सगळे कामं उरकूनच बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देतो, त्याच्यामुळे लोकांना थोडासा यायला वेळ झाला. दुसरं एक, मी धनुष भाऊची काही क्षमा मागतो. भाऊ, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर पडली आहे आणि परळीमध्ये कसा कार्यक्रम होतो याचं थोडंफार इन्स्पिरेशन घेऊन आम्ही काम करायचा प्रयत्न केलाय. थोडं जर पुढे मागे काही झालं असेल तर लहान बंधू म्हणून योग्य त्या सूचना कराव्यात. या ठिकाणी प्रस्तावकीची जबाबदारी माझ्यावर आहे की प्रास्ताविक करा. खरं तर दादा, यात्रेला महाराष्ट्रभरातून खूप मोठा प्रतिसाद भेटतोय. ज्या योजना
आपल्या सरकारने त्या ठिकाणी काढल्या त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहेत. मी काय वेगळं त्याच्यात बोलायची गरज नाही. महिला मंडळींचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी भेटतोय. मला काल कोणीतरी सांगितलं होतं की प्रास्ताविकामध्ये नेते आल्यानंतर आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी मागायचं असतं. आणि मी विचार केला की आदरणीय दादांनी आपल्या मतदारसंघात एवढं काही दिलंय, एकतर आम्ही त्याच्याबद्दल त्यांचे कशाचे आभार मानायचे हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आमच्या गोदावरीवर केलेल्या 4 बॅरेजेससाठी दादा तुमचे आभार मानायचे का? अप्पर कुंडलिकेच्या प्रकल्पासाठी आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा तुम्ही निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे का? आत्ताच साळिंबा आणि 8 गावांसाठी जे उपसा जलसिंचन योजनेसाठी आपण मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे का? MIDC आमच्याकडे तुम्ही एवढ्या मोठ्या 500 एकरवरची मंजूर करून दिली, त्याला निधी दिला त्याच्यासाठी आभार मानायचे. म्हणजे नेमके आभार मानायचे तरी कशाला? पण दादा मी निश्चितपणाने तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मागणार आहे, आणि ती नुसती माझ्या मतदारसंघापुरती नाहीये, जिल्ह्यापुरती नाहीये. आम्हाला मागायचे ते आमच्या मराठवाड्यासाठी मागायचंय. मी आपल्याला एकच विनंती करेल की भविष्यामध्ये सुद्धा आपलं सरकार त्या ठिकाणी येणार आहे. एक मराठवाड्यासाठी विशेष धोरण महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये शिक्षण, शेतीवर आधारित उद्योग आणि ज्या ठिकाणी सिंचनासाठी पाणी पोचणं शक्य नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन, त्या ठिकाणी हे 3 धोरणं जर सरकारने मराठवाड्यासाठी घेतले तर मराठवाड्याचा शिक्षणाचा आणि उद्योगाचा बॅकलॉग निश्चितपणाने त्या ठिकाणी भरून निघणार आहे. आमच्या युवकांना आजची परिस्थिती दादा असं आहे की मतदारसंघामध्ये जवळपास 80% त्या ठिकाणी इरिगेशन पूर्ण झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे तरुणांना गरज आहे ती मोठ्या प्रमाणावर रोजगाराची. MIDCच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या विशेष प्रोग्राममधून असेल, या मराठवाड्याच्या भूमीमध्ये जास्तीत जास्त उद्योग हे आले पाहिजेत. आता केंद्र शासनाने सुद्धा भूमिका घेतली आहे. टायर 2 आणि टायर 3 सिटीज असतील किंवा जिल्हे असतील, यांच्यामध्ये सुद्धा MSME कसे वाढवता येतील त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने वाढीव भूमिका घ्यावी, एवढीच विनंती मी या निमित्ताने करणार आहे. दादा सध्या राजकीय वातावरण जोरात तापत चाललंय, आणि या मधल्या काळात 2-4 दिवसांमध्ये अनेक मेळावे मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोक आयोजित करतायत. काल परवाच एक मोठा मेळावा आमच्या मतदारसंघामध्ये झाला असं म्हणतायत, आणि त्याच्या काही भाषणं खूप लोकांच्या चर्चेमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता एकांनी टीका केली की सोळंके कुटुंब किंवा आदरणीय प्रकाश दादा हे माजलगावला लागलेलं शनी आहेत आणि त्यांना दूर करा. पण दादा, ज्यावेळेस आपण धार्मिक गोष्टी काही बोलतो तर धर्माबद्दल सुद्धा आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. आता ज्यांनी हे वक्तव्य केलं ते वरिष्ठ आहेत, वयस्कर आहेत, ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही टीका करणार नाही. पण शनी महाराज म्हणजे हे सूर्यपुत्र आहेत. सूर्याचे पुत्र म्हणजे शनी महाराज आहेत, न्यायदेव आहेत आणि कर्मदेव आहेत. म्हणजे लोकांचं बोलणं, चालणं, कर्म, ध्यान, धर्म हे सगळं बघून न्याय करणारा देवता म्हणजे शनिदेव असतात. आणि दादा, आपल्याला शनिदेवाची उपमा भेटली आहे, तर मी आपल्याला विनंती करेल की असे मेळावे घेणाऱ्या लोकांचे कार्य बघून, दानत्व बघून, कर्म बघून आपण योग्य ती शिक्षा, योग्य तो न्याय त्यांच्याबरोबर करावा, एवढीच विनंती मी आपल्या दादांना त्या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर लगेचच माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कार्यप्रवण आमदार, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब आपल्याला संबोधित करतील. आपण दादांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचं. आदरणीय प्रकाशदादा सोळंके. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा, अजितदादा, अजितदादा एकच वादा, अजितदादा, अजितदादा, अजितदादा.
अजित दादा तुम आगे बढ़ो, अजित दादा तुम आगे बढ़ो। आज माजलगाव येथील या जनसंवाद मेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादीचे अखिल भारतीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, या महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, विक्रमजी काळे साहेब, कल्याण काका आखाडे, योगेशजी क्षीरसागर, सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं माजलगाव मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, बंधूंनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वप्रथम मी ज्यांच्यामुळे राजकारणात आणि समाजकारणामध्ये आलो ते माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब, ज्यांनी मला पहिल्यांदा आमदार होण्यासाठी संधी दिली, ते या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ज्यांनी मला राजकारणामध्ये सातत्यानं मार्गदर्शन केलं, ते स्वर्गीय पंडितांना मुंडे साहेब यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो। दादा, हा माजलगाव मतदारसंघ गोदावरी, सिंदफणा, सरस्वती, कुंडलिका, गुणवती, वान या नद्यांनी पुनीत आणि समृद्ध असा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक ठेवा आहे। 12व्या शतकातील पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर या मतदारसंघात आहे। सादोळा येथे गौतम ऋषीचं मंदिर आहे। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेला मंदिरात शुक्लतीर्थ लिमगाव, राजा हरिश्चंद्राचं एकमेव मंदिर, मकर ध्वजाचं मंदिर, अशा अनेक पुरातन ठेवे या मतदारसंघाने आजपर्यंतच्या काळामध्ये जतन आणि संवर्धन करून ठेवलेले आहे। याच मतदारसंघामध्ये 1957 ते 52 माझे वडील स्वर्गीय सुंदररावजी सोळंके यांनी लोकल बोर्डचं मेंबर म्हणून राजकारणाला सुरुवात केली। 1962 ते 67 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि 67 ते 80 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्याची जबाबदारी, अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना काम करण्याची संधी इथल्या जनतेने दिली। त्यांच्याच काळामध्ये माजलगावचं धरण झालं, मांजरेचा प्रकल्प, मोठा प्रकल्प या बीड जिल्ह्यातला उभा राहिला। अंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज, परळीचा औष्णिक विद्युत केंद्र, बीडचा दुग्ध प्रकल्प, या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं असेल, गावागावापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम असेल, त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांच्या दृष्टीने विकासाची कामं झाली। मराठवाडा शिक्षण प्रसारकाच्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला त्यांनी कॉलेज काढलं आणि गोरगरीब झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना शिक्षणाची द्वारं उघडली। जवळजवळ 23 वर्ष राजकारणात या बीड जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं। 1980 ते 90 हा काळ जरा
आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं जरा कठीण काळ गेला, परंतु 1990 मध्ये माजलगाव कारखाना उभारणीच्या निमित्तानं मी राजकारणात आणि समाजकारणात आलो. 91 ते 96 पंचायत समितीचा सभापती, 96 ते 99 जिल्हा परिषदेचा सदस्य, 99 ते 2000 आमदार आणि परत 19 ते 24 असं 20 वर्ष आमदार होण्याचं भाग्य मला लाभलं. या मतदारसंघामध्ये आपल्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प आणण्याचं काम मी केलं. गोदावरी नदीवर 5 बॅरेज या मतदारसंघात, सिंदफणा नदीवर रोशनपुरीचा बॅरेज, अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प वडवणी तालुक्यात जो राजकारणात अडकून पडला होता. मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना सुद्धा आपण मला ते प्रकल्प करण्यामध्ये मदत केली, मोठा निधी मिळवून दिला आणि केवळ तुमच्यामुळे हा प्रकल्प वडवणी तालुक्याचं नंदनवन करणारा हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर मी करून आणू शकलो. दादा, आता मागच्याच महिन्यात साळिंबा उपसा सिंचन योजना 15,000 एकरला पाणी देणारी योजना या ठिकाणी मंजूर केलेली. या ठिकाणी जवळजवळ आपण वीज मंत्री असताना 20 ते 25 33 केव्हीचे सबस्टेशन उभा केले. 2 नॅशनल हायवे या शहरातून जात आहेत. मोठ्या प्रमाणात मी राजकारणाला सभापती म्हणून सुरुवात केली. 90% गावाला जायला रस्ते नव्हते. आज 99% गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचं काम झालेलं. गावागावात शाळा असेल, अंगणवाडी खोली असेल, ग्रामपंचायतची इमारत असेल. या शहरामध्ये जवळजवळ 150 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते, शादीखान्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी, अशा विविध मार्गाने या शहराचा सुद्धा चेहरामोहरा बदलून टाकण्याचं काम केलेलं आहे. वडवणी सारख्या छोट्या नगरपंचायतला जवळजवळ 60 कोटी रुपयाचा निधी आपल्यामुळं मंजूर झाला. या शहराची आणि धारूरची पाणी पुरवठा योजना हिचाही GR आज निघणार आहे. एकंदरीतच जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं, त्यांच्या विकासाचं जे काही मागण्या आहेत त्या परिपूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. मला या सभेच्या निमित्तानं एकच दादा विनंती करायची. मी बीडच्या सभेतही तीच विनंती केली होती, परळीलाही तेच आपल्याला बोललो होतो. हा आमचा गोदावरी खोरा हे तुटीचं खोर आहे. या ठिकाणी निसर्गतःच कमी पाऊस पडतो. वारंवार दुष्काळाला आम्हाला तोंड द्यावं लागतं आणि म्हणून आता इथं नैसर्गिकरित्या पाऊस कमी पडतो. ही बाब लक्षात घेऊन आता नाशिक आणि कोकणातून या ठिकाणी पाणी वळवायचं काम जे शासनाने आश्वासन दिलंय, 165 TMC पाणी हे कोकणातून आणून जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये सोडायचं आणि संपूर्ण गोदावरी खोऱ्यामध्ये हे पाणी फिरवायचं. हा जो तुम्ही संकल्प केलेला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून या मराठवाड्याची तहान भागवावी, या मराठवाड्यातला दुष्काळ कायमस्वरूपी हटवावा आणि इथल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबाच्या आपण दुवा घ्याव्यात एवढीच विनंती करतो आणि थांबतो. एकच वाक्य मी माझ्या भाषणाच्या शेवटी सांगणार आहे की गेली 35 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करत आलोय आणि माझ्या जीवनातील अखेरच्या श्वासापर्यंत याच मतदारसंघातील लोकांची सेवा करून त्यांचे दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्याचं काम मी भविष्यात करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा.
हे दोन्ही बाजूने येत असलेले पुरुष मंडळी लवकर या आणि शांततेत खाली बसून घ्या. आवाज करू नका. यानंतर अधिकचा वेळ न दवडता लगेचच या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतात. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतायत. या बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरीमध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपले लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, या भागाचे लोकप्रिय माजी मंत्री आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके, विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार आदरणीय विक्रमजी काळे, माझे सहकारी कल्याणजी आखाडे, आदरणीय धैर्यशील काका सोळंके, आदरणीय सो मंगल काकी सोळंके, उज्ज्वला काकी सोळंके, जयसिंग भैया सोळंके, बीरेंद्रजी सोळंके, शेषराव जगताप, वसीम मनसबदार, खुर्शीद नाईक, खलील पटेल, जयदत्त नरवडे, नासिर पठाण, शेख मस्जिद, हनुमंत नागरगोजे, विजय धायगुडे, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व महायुतीचेही सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी, मोठ्या संख्येने आलेले वडीलधारी मंडळी, इथं उपस्थित तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आणखीन 10 मिनिट देतो. ज्यांना ज्यांना जयसिंग भैयाच्या घोषणा द्यायच्या त्यांनी द्या, पुन्हा नाही. आज आपल्या बीड नगरीमध्ये, माजलगाव नगरीत राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते यांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, परळी वैद्यनाथचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादांचं आपल्या मातीत मी मनपूर्वक स्वागत करतो. दादा, या बीड जिल्ह्यावर आपले असंख्य उपकार, या बीड जिल्ह्यानेही आपल्यावर भरपूर प्रेम केला, पण ही सन्मान यात्रा बीड जिल्ह्यावर केलेल्या अनंत उपकाराच्या वर नाही, तर महाराष्ट्रामध्ये एक योजना तुम्ही अशी आणली, ज्या योजनेचं नाव माझी लाडकी बहीण. इथं आलेल्या आमच्या सर्व मायमाऊल्या, ज्यांच्या खात्यावर 15/2/3000 बरोबर जमा झालेत का नाही? हात वर करा बरं.
अशा करोडो माय माऊल्यांचे या महाराष्ट्रातून तुम्ही आशीर्वाद घेत हा महासन्मान यात्रा तुम्ही आज माजलगावला आणली. हे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागे राहणार आहेत, कारण हे आमच्या माय माऊलीचे आशीर्वाद आहेत. ज्या वेळेस बजेटमध्ये दादांनी हे घोषणा केली, ही घोषणा केल्या केल्या विरोधकांचे तर धाबे दणाणले. ते म्हणले असं कसं शक्य, महिलेच्या खात्यावर 1500 रुपये महिन्याला कसं दान देणं शक्य. पुन्हा म्हणले ही फसवी योजना आहे, ही पूर्ण होऊ शकत नाही. पुन्हा म्हणले महाराष्ट्रात दिवाळखोरीत काढणार का. अशा सगळ्या गोष्टी झाल्या तरीही दादांनी तुमच्या खात्यावर 2 महिन्याचे एकदाच 3000 रुपये दिले. आता 3000 रुपये पोहोचल्यावर हेच विरोधक आता म्हणतात अरे ही अशी कशी योजना, ही योजना जरा बघावं लागेल, आम्हाला या योजनेच्या विरोधात कोर्टात जावं लागेल. अरे जर आमच्या माय माऊल्यांना आम्ही महिन्याला सरकार म्हणून 1500 रुपये देत असू तर कोर्टामधून ही योजना थांबवायचं पाप या ठिकाणी विरोधी पक्षाचे काँग्रेस, तुतारी, मशाल एकत्र येऊन करायला लागले. हे पाप त्यांनी जे करायला लागलेत, याच महाराष्ट्राच्या मातीत, याच मायमावलाच्या अवकृपेनं मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, हेही मी स्पष्टपणाने आज सांगतो. एवढ्यावर थांबले नाहीत. ते म्हणले आता बहीण तुमची लाडकी झाली, भावांचं काय. भावांना दिलं, ज्या वेळेस भावांना मिळायला लागलं त्यावेळेस म्हणले आता भाऊ लाडके झाले. शेतकऱ्यांचं काय, शेतकरी कधी लाडके होणार. आता बहिणीवर योजना केली त्याच्यावर आरोप करता येईना, भावाला दिलं त्याच्यावर आरोप करता येईना. आता राहिलं शेतकऱ्याचं. आता शेतकऱ्याचं नशीबच असं आहे की जगाच्या पाठीवर एकमेव ही शेतकऱ्याची जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते. पहिलं संकट जर कुणावर पहिल्यांदा जगाच्या पाठीवर येत असेल तर ते संकट आमच्या शेतकऱ्याच्या नशिबी येतं. म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक टीका या ठिकाणी झाल्या. खरं तर मी परळीच्या राज्य कृषी प्रदर्शनाच्या दिवशी जाहीरपणाने बोललो. आजही या कार्यक्रमात जाहीरपणाने आपल्या सर्वांच्या समोर बोलतो की आजपर्यंत शेतकऱ्यांना सन 2023चा दुष्काळ 1,07,000 शेतकरी यांना 103 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं. मार्च 2023 अवकाळी पाऊस नुकसान 6,000 शेतकऱ्यांना 4 कोटी रुपये वाटप करण्यात आलं. एप्रिल 2023चा अवकाळी पाऊस नुकसान झालं 12,500 शेतकऱ्यांचं 9 कोटी 35 लाख रुपये मिळाले. 2022ला अतिवृष्टीचं नुकसान 3,10,000 शेतकऱ्यांना 345 कोटी रुपयाचं अनुदान वाटप केलं. 2022-23 सततचा पाऊस ज्याच्यामुळे नुकसान झालं 32,000 शेतकऱ्यांना 157 कोटी रुपयाचं वाटप आपण या ठिकाणी अनुदानाचं केलं. ऑगस्ट 2024ला आपल्याही भागात मी येऊन पाहणी केली. शेतात सोयाबीन आणि कापसाच्या कमरा एवढ्या पाण्यात मी स्वतःही फिरलो आणि त्यात 77,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 30 कोटी रुपयाचं वाटप केलंय. आता शेतकरी लाडका कसा मी सांगतो. हा शेतकरी लाडका कसा झाला मला सांगा.
पीएम किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये कुणाकुणाला मिळतात हात वर करा. पीएम किसान सन्मान योजनेचे आणि नमो किसान सन्मान योजनेचे 6,000, 12,000 रुपये वर्षाला अनुदानाचे वेगळे. 1 रुपयात पीक विमा योजना आणली त्याचे वेगळे. एवढंच नाही, आता दादांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी एवढी निबार योजना आणली की अशी योजना यापूर्वी कुणीही आणली नाही. ती योजना 7.5 HP मोटरचं पर्यंत 1 रुपयाचंही बिल तुम्हाला येणार नाही. आता कुणाकुणाच्या 3.5, 5 आणि 7.5च्या मोटरीत हात वर करा बरं. बिल येत होता ना तुम्हाला? बिल येत होता का नाही? किती येत होतं? कमीत कमी 10,000. हे 10,000 आपल्या मायबाप शेतकऱ्याच्या खिशातले वाचवायचं काम आदरणीय दादानी या ठिकाणी 7.5 HP मोटरपर्यंत लाईट बिल न दे, म्हणजे मागचं जे काय असेल भरायचं नाही आणि पुढचं बिलच येणार नाही. त्यामुळं पुढचं द्यायचंच नाही अशी योजना दादांनी आणलेली. या ठिकाणी हे कमीत कमी 7.5 HP पॉवरचे 10,000 रुपये आपल्या शेतकऱ्याचे वाचले. 12,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला देतंय. जे जे संकट आले त्या संकटामध्ये राज्य 1 रुपयात विमा आहे. संकट मोठं आलं एनडीआरएफ मधून मदत आहे. आणि आता मी आपल्याला सांगतो, मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय दादानी आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टर पर्यंत याचं कालच्या कॅबिनेटमध्ये बटन दाबून पैशाचं वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे. मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, जवळजवळ 52 लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात सर्वच्या सर्व पैसे आपल्या खात्यावर या ठिकाणी मिळतील. मिळायला पैसे अकाउंटला पडल्या, माझ्याकडे रिपोर्ट आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे पडल्याचे लगेच कळतील. ही साधी रक्कम नाही आहे. ह्या सर्व गोष्टी काय करतात तर शेतकरी सुद्धा आमचा लाडका आहे. याच ठिकाणी याच सरकार आणि दादांच्या कर्तृत्वातून हे सिद्ध होतं. म्हणून आज 12.5 कोटी जनता ही या सरकारची दादांची लाडकी आहे. म्हणून येणाऱ्या काळात या मायबाप जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभा केला पाहिजे. इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील तोच आपण निवडून दिला पाहिजे. नाहीतर सगळं द्यायचं दादानी आणि न देणाऱ्याला घेण्यानं देण्याची मत जायची. म्हणून माझी आपली हात जोडून विनंती आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्यात आणि जर ह्या पुढे कायम ठेवायच्या असतील तर सत्तेमध्ये दादा, आपल्या सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे. आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे तर इथला आमदार सुद्धा दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने असणं आवश्यक आहे. तुम्ही आमदार देणार का नाही? खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दादांना एक विनंती आहे, मौलाना आझाद विकास महामंडळाला 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवाचे काही प्रतिनिधी दादांचं स्वागत करू इच्छित आहेत. नासेर खान पठाण, नवाब पटेल, खलील पटेल, डॉक्टर मनसबदार, खुर्शीद नाईक आणि शाखेरभाई धारूर या सगळ्यांना विनंती आपण दादांचं स्वागत करायचं आहे. मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं मौलाना आझाद विकास महामंडळास 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दादांचं स्वागत होतं आहे. आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या स्वागताला प्रतिसाद द्यायचा आहे. 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि यानंतर अधिकचा वेळ न दवडता
ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी तमाम जनता या मातीतली उत्सुक आहे, ते आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्याला सगळ्यांना संबोधित करतायत. आपण सर्वजण हात उंचावून जोरदार टाळ्याने दादांचं स्वागत करूयात आणि दादांना विनंती करूयात. सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आपल्या सर्वांना या निमित्तानं संबोधित करतात. मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडेजी, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंकेजी, मराठवाड्याचे शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार माझे सहकारी विक्रम काळेजी, कल्याणराव आखाडेजी, धैर्यशील काका सोळंके, जयसिंग भैया सोळंके, वीरेंद्र सोळंके, मंगलताई सोळंके, उज्ज्वलाताई सोळंके, अच्युतराव लाटे, विजयराव धायगुडे, संभाजीराव शेजूळ, सखाराम गायकवाड, शेषराव जगताप, खुर्शीद नाईक, जयदत्त नरवडे, खलील पटेल, संभाजी शिंदे, हनुमंत नागरगोजे, वंदनाताई जगताप, औदुंबर सावंत, राहुल नंगडे, बजरंग साबळे, महादेव अंबुरे, राजेश मेंढके, असलम कुरेशी, रोहन गाडगे, नासेर पठाण, विजयसिंह हुके पाटील, माझ्या माजलगाव, धारूर या विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व माझ्या मायमाऊली, माझे बांधव, पत्रकार मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आता तू बोलला ना, मी भाषण बंद करेल, निघून जाईल. फालतूपणा बंद झाला पाहिजे. मगाशी दादांनी पण सांगितलंय, काही शिस्त बिस्त आहे का नाही? का तुम्हालाच कळतंय ना, आम्हाला काही कळत नाही? आम्हालाही कळतो, आम्ही पण तरुण पालनात उत्साह दाखवलेला आहे, पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना. जनसन्मान यात्रेच्या उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या माजलगाव तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याच्या करता आलेले, भक्कम पाठिंब्याकरता उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या मायमाऊली, लेकी, बहिणी, बांधव यांचा सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला देखील मी अभिवादन करतो. माजलगाव किंवा आपला मराठवाडाची साधू संतांची भूमी, इथं अनेक लोक मान्यवर होऊन गेले. त्या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो. माजलगाव वासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर पुरुषोत्तमपुरीत पुरुषोत्तम, केसापुरीच्या केशवराज मंदिरातला धाकटा पांडुरंग यांना सर्वप्रथम वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न मौलाना आझाद, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना देखील मी अभिवादन करतो. माजलगावची आणि आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी. भगवान श्री कानकालेश्वराची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी, कुलस्वामिनी सटवाई देवीची ही भूमी, 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळी प्रभू वैजनाथाची भूमी, दासोपंत महाराजांची भूमी, या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याची महायुतीच्या सरकारला बळ दे, असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी पहिल्यांदा घालतो, अर्पण करतो. आपल्या माजलगावच्या विकासाला सातत्याने प्राधान्य देण्याचं काम प्रकाशदादांनी केलं.
4 वेळेला प्रकाशदादांना लोक विधानसभेमध्ये पाठवण्याचा पराक्रम ह्या माझ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाने केला. स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनी उभं केलेलं वैभव ह्याच्यामध्ये भर घालण्याचं काम, कारखाना उत्तम पद्धतीने चालवण्याचं काम, संस्था नेटाने पुढे नेण्याचं काम हे आपले लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंकेंच्या माध्यमातून आणि ह्या इथल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे आजपर्यंत होत आलं. आम्ही माजलगावच्या विकासाला प्राधान्य दिलं. माजलगावच्या मतदारसंघामध्ये विविध योजना प्रकल्पासाठी गेल्या 5 वर्षामध्ये भरीव अशा प्रकारची तरतूद केली. माजलगावकरांनो, मला तर 5 वर्षामध्ये 3 वर्षच काम करता आलं. 1 वर्षापेक्षा जास्त काळ करोनामध्ये वाया गेला. 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. विरोधी पक्षामध्ये असताना कामाला मर्यादा येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सरकारमध्ये गेलो. तेव्हापासून मात्र राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही ध्यास घेतला आणि माजलगाव धारूर ह्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जी कामं आहेत ती पूर्ण करण्याच्या करता बहुतांशी कामं काही पूर्ण झालीत, काही प्रगतीपथावर आहेत. त्याचप्रमाणे अनेक नवीन कामांना आम्ही मंजुरी दिलेली आहे, ज्याचा उल्लेख काही धनंजयनी पण केला, काही आपल्या प्रकाशदादांनी पण केला. माजलगाव शहर पाणीपुरवठा योजनेचं पाईपलाईनचं काम पूर्ण झालं. त्याच्यामध्ये मध्ये अडचण होती, धरण उशाला आणि माझा इथला बांधव भगिनी हे मात्र पाण्यापासून वंचित राहिलेले होते. माजलगाव येथे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालयाचं श्रीवर्धन करून 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम आम्ही गतीनं सुरू आहे. माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाचं लवकरच लोकार्पण हे आम्ही करणार आहोत आणि गोरेश्वरवाडीचं विश्रामगृहाचं पण काम हे प्रगतीपथावर आहे. माजलगाव केज मार्गावरील थेट गव्हाण ते धारूर घाट रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी अपघात टाळण्याकरता प्रयत्न केले जातात. प्रकाशदादांचा सातत्याने पाठपुरावा असायचा. परतूर माजलगाव रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरच पूर्ण झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. तुमच्या माझ्या या मतदारसंघातला धारूरचा किल्ला किंवा जिल्ह्यातला बिंदुसरा तलाव या भागामध्ये पर्यटनाला कशी चालना देता येईल, त्या प्रकारे पर्यटन विकासाला चालना देण्याच्या करता आणि त्या माध्यमातून स्थानिक लोकांना व्यवसाय आणि रोजगार ह्याचं प्रोत्साहन त्या निमित्तानं मिळणार आहे. आता काही गोष्टी कृषी मंत्र्यांनी सांगितल्या. बाबांनो, माझ्या बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो, आता देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतीची जाण असणारे, मध्य प्रदेशचे 18 वर्ष मुख्यमंत्री असणारे कृषी मंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान साहेबांना दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कृषीचं उत्पादन वाढवलं. मध्ये धनंजयनी कृषी प्रदर्शन भरवलेलं होतं, त्याला ते आले होते, मी होतो, देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री होते, बाकीचे सगळे मान्यवर होते. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना तेच सांगितलं की आम्ही काळ्या आईची सेवा करतो, परंतु आमच्या ऊसाला अजून भाव मिळाला पाहिजे. FRP तुम्ही वाढून देता, परंतु MSP देखील वाढून द्या. त्यांनी सांगितलं की मी लक्ष घालतोय, 15 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही कांदा निर्यात बंदी होती, माझा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत होता, मायमालू नाराज होती. आम्ही त्यांच्या मागे लागून केंद्र सरकारला सांगितलं, आता 3ऱ्यांदा तुम्ही आलाय, आता आमच्या बळीराजाला नाराज करता कामा नये, तुम्ही ती बंदी उठवा. ती बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले. आपल्या इथं सोयाबीन, कापूस, ऊस अशा प्रकारची पिकं होतात, इतरही होतात, नाही असं नाही, पण ही पिकं आपण प्राधान्याने करतो. ऊसाचा उल्लेख मी केला. मी यावेळेस मीटिंग घेऊन यंदा कारखाने 15 नोव्हेंबरला सुरू करण्याच्या बद्दलचा निर्णय दिला. त्यामध्ये निवडणुका देखील होऊन जातील. माझा या भागातला मोठा ऊस तोडणी कामगार
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ऊस तोडायला जातो, त्याचाही हक्क आहे मतदान करायचा. मग जामखेड असेल, कर्जत असेल, नगर जिल्ह्याचा भाग, बीड जिल्ह्याचा भाग, आमचा 40 गाव त्या भाग, जळगावचा, असा अनेक भागातनं आमचे ऊसतोड कामगार जातात. त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावानी ज्यावेळेस मागच्या टर्मला नाही, मागच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मंत्री असताना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन केलं आणि त्याचा फायदा माझ्या बीड जिल्ह्याला कसा होईल याबद्दलचा प्रयत्न आपला चाललेला आहे. वेगवेगळी वसतिगृह आपण करतोय. प्रत्येक वसतिगृहाला 10-10 कोटी रुपये आपण खर्च करतोय. ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम यांच्या अपघाती मृत्यू झाल्यास अशा व्यक्तींच्या कुटुंबियांना किंवा वारसदारांना या महामंडळाने 5 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. ती रक्कम कमी आहे, ती वेळ कुणावर येऊ नये. परंतु इतके दिवस ह्याच्याकडे कोणी बघितलेलं नव्हतं. कामगारांचा विमा उतरवला, महिलांच्या आरोग्याची काळजी, अशा पद्धतीनं चांगले निर्णय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना केल्यानंतर झाले. अनेकांनी सांगितलं की आम्ही मंडळ करू, परंतु कुणाच्या काळात झालं नाही, ते आम्ही त्या काळामध्ये करून दाखवलं. मित्रांनो, आज महाराष्ट्र सगळी जनता बघतीये. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका मांडतोय. आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी काल त्याच्यामध्ये जळकोट आणि त्या संदर्भातला संजय बनसोडेच्या मतदारसंघात उदगीरला गेलो होतो. मी होतो, धनंजय होतो, विक्रम होते, स्वतः संजय होता आणि आज मी तुमच्या परिसरामध्ये आलेलो आहे. महाराष्ट्रात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ आहे तिथं तिथं प्राधान्याने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं का मी जातो की आम्ही गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या मायमाऊलींच्या करता दिलेल्या आहेत, बांधवांच्या करता दिलेल्या आहेत, बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती आहे. त्याच्यामध्ये पहिले 3,000 रुपये आम्ही दिले 2 महिन्याचे. आता सप्टेंबरचे 1,500 रुपये सोडलेत, ते तुमच्या अकाउंटला येतील, काहींच्या आया बहिणीच्या अकाउंटला आले. रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमाऊली मला राखी बांधतात, अतोनात प्रेम करतात, पाठिंबा देतात. ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली, सरकारने आणली, महायुतीने आणली. आणि धनंजयनी सांगितलं तसं विरोधक टीका करतात. काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू. का रे बाबा, तुमच्या का पोटात दुखतं? जर माझी मायमाऊली खुरपणीला जाते, काचा गोळा करते, कचरा गोळा करते, धुणं भांडी करते, अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते, गरीब आहे, आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला, एका जातीला, एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. हा सगळा आदर्श आमच्या समोर आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं सुसंस्कृत राजकारण हे आम्ही करतोय. तुम्ही बघा, मी गेले 2 महिने या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे सहकारी फिरतोय. आम्ही कधी विरोधकांच्यावर टीका करत नाही, मला करायची पण नाही. आमचं काम, आमचं उद्याचं विजन, आम्ही केलेल्या योजना ह्या आम्हाला सांगायला भरपूर आहेत. विरोधक टीका करतील त्याच्यातनं आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही, आम्ही तिकडे लक्षही देत नाही. विरोधकांच्याकडे सत्ता होती, परंतु कधी त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणली नाही आणली. आज माझ्या गरीब महिलांच्या करता 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या भगिनींच्या मायमाऊलींच्या करता आणली. काय बिघडलं? ती मायमाऊली आणि भगिनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काम स्वतः करत असते. घरात कुटुंबात पहिली तीच उठते आणि रात्री दाराला कवाडा लावून, कड्या लावून
सुरक्षितपणे झोपण्याचं शेवटचं काम देखील तीच करते. काही तिनंच एकटीनं मक्ता घेतलाय, बांधवांचं काम नाही. ती तिच्या मनात आलं की माजलगावच्या बाजारामध्ये जावं आणि काहीतरी घ्यावं, स्वतः करता ती घेऊ शकत नाही. दारूच्या बाजारामध्ये जाऊन घ्यावं, परळीच्या बाजारामध्ये, बीडच्या बाजारमध्ये, गेवराईच्या बाजारमध्ये, आष्टी पाटोदा शिरूरच्या बाजारमध्ये, कुठेही जाऊन केजच्या बाजारमध्ये, अंबेजोगाईच्या बाजारमध्ये तिला मन नाही आहे, तिला वाटत नाही. जसं पुरुष मंडळींना वाटतं की मी जरा फिरायला जावं, मी देवदर्शनाला जावं. आज देवदर्शनाच्या करता देखील 75 वर्ष जास्त वय असणाऱ्या सगळ्या पुरुषांना, माझ्या मायमाऊलींना आम्ही एसटीचा प्रवास फुकट केलेला आहे. तुम्हाला कुठं जायचंय 75च्या वर जावा. आणि इतर महिलांना आम्ही एसटीचा प्रवास 50% केलेला आहे. आता माझ्या मायमाऊली शिकल्यात, त्या म्हणतात कधी कधी नवऱ्याला की माजलगावला जायचंय ना किंवा बीडला जायचंय ना, तू गेला तर तिकीट फुल बसणार आहे एसटीचं, मी गेले तर 50%, म्हणजे आपले 50% वाचणार आहे. कधीतरी मलाही जाऊ दे, त्याच्यात तुमची बचत होती. ह्याही विचार आपण करा ना. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं दर्शनाला, तीर्थक्षेत्र दर्शनाला आता पाठवायला सुरुवात केली. रेल्वे चाललेल्या आहेत. हे समाजाच्या करता कुणा करताय? ज्यांची ऐपत चांगली आहे ते त्यांच्या विमानाने जातात, रेल्वेने जातात, स्वतःच्या गाडीने जातात. अरे पण गरीबाला वाटत नाही का की आम्ही पण दर्शन घ्यावं, आम्ही पण कुठेतरी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची स्थळं पाहावीत? त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलंय. माझ्या मायमाऊलींना तिच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण करण्याच्या करता आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहेत. कधी काढायचे, काय काढायचे, नवऱ्याला विचारायचं कारण नाही. तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे काढा, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. आता सरकार हे आहे ते नोव्हेंबर पर्यंत आहे, पुढे निवडणूक आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या साधू संतांच्या भूमीमध्ये, माझ्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये, बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये, माझ्या माजलगाव परळीला सांगायला आलोय की बाबांनो, उद्याच्या काळात तुमच्या मतदारसंघात एक तर घड्याळ तरी असेल, काही मतदारसंघात कमळ असेल, काही मतदारसंघात धनुष्यबाण असेल. आमच्या महायुतीच्या ह्या 3 खुणा आहेत. आपला मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. अजून आम्ही सगळेजण बसून तिकीट वाटप केलेलं नाही, पण होईल. आपला मतदारसंघ आपल्यालाच मिळेल, त्याबद्दल काळजी करू नका. आणि त्या पद्धतीनं गेले 4 टर्म जे आमदार प्रकाशदादा आहेत ते असतील, बाकीचे वडीलधारी असतील, ज्यांनी पक्षाच्या करता अनेक वर्ष काम केलंय, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊ. तरुणांना पण विश्वासात घेऊ. कारण तरुणांचं रक्त हे सळसळतं असतं, उत्साह असतो, काहीतरी नवीन समाजाकरता करण्याची जिद्द असते, चिकाटी असते. त्या पद्धतीनं आम्ही यावेळेस निवडणुकीच्या निमित्तानं मी माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण सांगतोय, राज्यात जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळणार आहे त्याच्यातल्या 10% जागा मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणार आहे. तशा प्रकारचा निर्णय मी घेतला. मी सर्व जाती धर्माला मानणारा शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक समर्थक आहे. त्याच्यामुळं काही वाचाळवीर वेगवेगळ्या धर्माकरता, पंथाकरता, समाजाच्या करता टीका करतात, हे बरोबर नाहीये. संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यांना सारखं आहे, भेदभाव करता येत नाही. इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला असो, प्रचंड श्रीमंत, त्यांनाही एकच मत, आणि इथं माझ्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील एकच मत. हा चमत्कार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलाय. त्याच्यामुळं सरकार येतं हे सगळ्यांच्या मदतीनं येतं. आम्ही सांगायचं काम करतो. लोकसभेला आम्ही कमी पडलो. इथली जागा आमची महायुतीची 6-7 हजारांनी गेली. आम्हाला वाईट वाटलं. त्याच्यामध्ये
तिसऱ्यांदा आम्ही सांगत होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार. गेल्या 100 दिवसामध्ये आपल्या राज्याला भरभरून आम्ही केंद्रातनं मंजूर करून आणलं. वाढवण बंदर पाऊण लाख कोटीचं पालघरला आणलं. 12 लाख मुलामुलींना रोजगार मिळणार. आपलं महाराष्ट्र जगाच्या नकाशावर येणार. माजलगावकरांनो, जगात जेवढी बंदरं आहेत त्याच्यात पहिल्या 10 बंदरामध्ये त्याचा उल्लेख होणार आहे. अशा पद्धतीचा एक दूरदृष्टी ठेवून आम्ही या राज्याला पुढे देतोय. पाण्याच्या बद्दल आमच्या प्रकाशदादांनी सांगितलं. आम्ही कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प माझ्या मराठवाड्याच्या पाण्याच्या संदर्भात, माझ्या विदर्भाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये हे आम्ही मंजूर केलेले, ज्याचा उल्लेख दादांनी केला. माजलगावचं धरण हे कधी कधी भरत नाही. जायकवाडीच्या कॅनॉलचं पाणी सोडावं लागतं आणि नंतर आपलं धरण भरतं. शेवटी पाण्याशिवाय जीवन नाही. त्याकरता काही लोक माझे तिथं मासेमारी करतात. पिण्याला पाणी जातं, शेतीला पाणी जातं. काही उपसा सिंचन योजना करायच्या, त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. त्याला निधी देण्याचं काम अर्थमंत्री म्हणून मी करतोय. जलसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र त्यांना फडणवीसची मान्यता देतोय. ह्या पद्धतीने आम्ही चाललोय. रस्त्यांची कामं करतोय, पुलांची कामं करतोय, वंदे भारत ट्रेन सुरू करतोय. नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहे. ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण रेल्वेचं पण जाळं झालं पाहिजे. शहरी भागामध्ये मेट्रोचं जाळं झालं पाहिजे. वेगवेगळ्या भागामध्ये विमानतळं झाली पाहिजे. माझी धनंजय मुंडे तुम्हाला विनंती आहे, अजूनही तुम्ही मला सांगा, माझ्या नांदेडमध्ये विमानतळ आहे, संभाजीनगरला आहे, उस्मानाबादला आहे, लातूरला आहे, पण माझ्या बीडला नाहीये, माझ्या परभणीला नाहीये. हिंगोली ठीक आहे, लहान जिल्हा आहे. हिंगोली नांदेडला लागू नये, त्यांना नांदेडचं सोपं पडतं. त्याकरता इथं चांगल्या प्रकारे मोठं विमान उतरेल अशा पद्धतीनं तुम्ही जमीन पहा. धनंजय मुंडे, तुम्ही आणि इतर सहकारी, आपल्याकडं चांगलं विमानतळ झाल्याशिवाय उद्योगपती विमानं घेऊन येणार नाहीत. आपल्याकडं कारखानदारी वाढवायची असेल, एमआयडीसी वाढवायची असेल तर त्यांना विमानतळाची व्यवस्था लागते. ते लोक दिल्लीत किंवा मुंबईत राहतात, तिथनं विमान घेऊन सकाळी येतात, दिवसभर कारखान्याचं बघतात आणि संध्याकाळी पुन्हा विमान घेऊन परत जातात. जिथं जिथं विमानतळ झाली, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, संभाजीनगर घ्या, नाशिक घ्या, पुणे घ्या, त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल झाला, कायापालट झाला. इंडस्ट्री आली, स्थानिकांना काम मिळालं. किती दिवस माझ्या बीडच्या जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि माझ्या मायमाऊलींनी ऊस तोडायला तिकडे जायचं? दुसरा व्यवसाय त्यांनी करू नये का? स्वतःचं काहीतरी एक उत्पन्नाचं साधन त्यांनी निर्माण करायला त्यांना वाटत नाही का? वाटतं, पण त्याकरता हे इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं पाणी, आणि त्या पाण्याच्या मध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वॉटर ग्रीड ह्याला आम्ही चालना दिलेली आहे. निधी उभा करता येतो. माजलगावकरांनो, आज जगातल्या काही राष्ट्रांच्याकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे. तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवता त्यावेळेस बँक तुम्हाला व्याज देते. त्यांचे पैसे बँकेत तिथे ठेवायला त्यांना बँकेला व्याज द्यावं लागतं. बाबा आमचे पैसे ठेव, असं तिथली परिस्थिती आहे. 0.5% जपान सारखं गव्हर्नमेंट निधी त्या ठिकाणी देतं. अहमदाबाद मुंबई रेल्वे 1.25 लाख कोटीची 0.5% पैसे दिले. 1.25 लाख कोटी. अशा पद्धतीनं आम्ही पुण्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा नदी जलसुधार प्रकल्प, तशा पद्धतीनं ह्याही प्रकल्पांना मोठा निधी लागणार आहे. आणि तो निधी मिळवण्याची धमक आणि ताकद ही महायुतीच्या सरकारमध्ये, केंद्राच्या सरकारमध्ये, त्याकरता महायुतीचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण उद्याच्या निवडणुकीच्या करता दाबलं पाहिजे. ह्याच्यातनं राज्याचं भलं होणार आहे, तुमचं भलं होणार आहे. तुम्हाला दिलेल्या योजना पुढे आम्हाला 5 वर्ष चालवायच्या.
ज्याचा उल्लेख वीज माफीचा आमच्या धनंजयनी केला, लवकरच 8-10 दिवसात तुम्हाला बिल पाहायला मिळेल. तुमचं नाव, तुमचा मोटारची किती हॉर्सपावर, 3, 5, 7.5 आणि मागचं बिल 0, चालू बिल 0, पुढचं बिल 0, झिरोचं तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी बिल देणार आहे. बघा, मी बोलतो तसा वागतो. हा अजितदादाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मायमाऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे. आताच येताना विक्रमला विचारा, मी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा. ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे. भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या मायमाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वाद आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. मायमाऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत. 18-36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना, शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60,000 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे. हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकलं. याची खुणगाट मनाशी बाळगा. त्याच्यामध्ये जसं कांदा निर्यात बंदी केली, निर्यात बंदी उठवली, तसं तांदूळाची निर्यात बंदी उठवली. का तर भाताला भाव मिळावा, धानाला भाव मिळावा, तांदळाला भाव मिळावा. ऊसाच्या बद्दल देखील दर कसे वाढतील तो प्रयत्न आमचा चाललेला आहे. तुम्ही काळजी करू नका. सोयाबीन उत्पादकाला दर कमी झाले. काल धनंजयला विचारा, परवा दिवशीच्या कृषी भूषण पुरस्काराच्या निमित्तानं 2,500 कोटी रुपये सोडले की नाही? 2,500 कोटी, 49 लाख खातेदारांच्या खात्यावर कापूस आणि सोयाबीनचे 2,398 कोटी रुपये वितरित केले. एकूण संख्या 96 लाख आहे. पोर्टरवर आली 68 लाख. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकट्या 10% रक्कम ही बीड जिल्ह्यामध्ये जाते. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 4,22,000 शेतकऱ्यांना 160 कोटीचं वितरण केलेलं आहे आणि अजूनही पैसे आम्ही देतोय. शेवटी माझा शेतकरी कष्ट करतो ना, काळ्याची सेवा करतो, पण निसर्गाने जर गावकृपा आणली तर काय करणार तो? काल 30 तारीख होती. काय झालं माझ्या उस्मानाबाद लातूर जिल्ह्यामध्ये? ज्यावेळेस भूकंप झाला होत्याचं नव्हतं झालं. परत ती कुटुंब उभी करताना एक पिढी गेली. तशा पद्धतीनं कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस पडतो, कधी दुष्काळ पडतो. आता पीक चांगलं आलंय, तोपर्यंत काय ठिकाणी जी बदा पडते, थांबायलाच तयार नाही. अक्षरशः पिकं पाण्यात गेली, ज्याचा उल्लेख आमच्या कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केला. हे केलं पाहिजे. एनडीआरएफ मधनं मदत मागितली पाहिजे. भारत सरकारकडनं आम्ही मदत मागू शकतो. उद्या विरोधक आले, काय म्हणतील? अरे आमचं भारत सरकारमध्ये कुणीच ऐकत नाही, आणि मग कसं द्यायचं? म्हणजे 5 वर्ष वाया जातील का नाही? 5 वर्ष आपल्या वाटोळ होईल का नाही? आज आम्ही तसं म्हणतो का? आम्ही जाऊन मोदी साहेबांना भेटतो, अमित शहांना भेटतो, शिवराज सिंग चौहानला भेटतो, नितीन गडकरीला भेटतो, पियुष गोयलला भेटतो. ज्याच्याकडे काम असेल त्यांच्याकडे आम्ही जाऊ शकतो, त्यांना भेटू शकतो, त्यांना महाराष्ट्रात बोलू शकतो, त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊ शकतो. हे आमचं काम आहे. म्हणून माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बांधवांनो, लक्षात ठेवा, आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय आणि त्यानं आपला सगळ्यांचं भलं त्या ठिकाणी करून घ्यायचंय.
ही गोष्ट आपल्याला अजिबात विसरता कामा नये. माजलगावच्या धरणामुळं सिंचनासाठी पाण्याच्या करता खूप काही प्रयत्न, एवढा प्रकाशदादांचा पाठपुरावा, मी असा पाठपुरावा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या आमदाराचा बघितला नाही. त्याच्या संदर्भामध्ये सतत मला सांगणार, धनंजयला सांगणार, उपमुख्यमंत्र्याला भेटणार, मुख्यमंत्र्याला भेटणार. का होत नाही? कारण त्यांना मंत्री म्हणून कामाचा अनुभव आहे. आम्ही लोकांचं काम सांगतोय, समाजाचं काम सांगतोय, जनतेचं काम सांगतोय. या पद्धतीनं त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या साथ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. माणसांमध्ये मिसळत राहिले, लोकांची कामं करत राहिले, वंचित उपेक्षित गरिबांच्या समस्या सोडवत राहिले. मायबाप जनता कायम आपल्याला साथ देते, आपल्या पाठीशी सुंदरराव सोळंकेंच्या पासून उभी राहते. त्यांना उत्तम पद्धतीचं उदाहरण म्हणजे हा माजलगाव मतदारसंघ आहे, आपल्याला विसरता कामा नये. आणि हे आम्हाला अजून पुढे नेटाने न्यायचं आहे. माझ्या बीड जिल्ह्याचा सर्वसमावेशक अशा पद्धतीचा विकास हा आम्हाला त्या बाबतीमध्ये करायचा आहे. मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, काही वाचाळवीर अतिशय वाईट बोलतात, आम्ही त्याला विरोध करतो, आम्ही त्यांच्या संदर्भातल्या केसेस दाखल करा असं सांगतो. त्याच्यामध्ये काही बदल केले गेले पाहिजेत. आज माझ्या मुस्लिम बांधवांचं एक महत्वाचं बिल पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्डाचं, मी अनेक बांधवांशी बोलतो, त्याच्यात काय भूमिका घ्यायची आहे. शेवटी समाजाचं भलं ज्याच्यात असेल ती भूमिका घेणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं आपण काम करतो. सरकार म्हणजे काय? लोकाभिमुख सरकार म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणारं सरकार. आणि त्याच्यातून मला मातक समाजाचे लोक भेटायचे, म्हणायचे दादा बार्टी आहे आमच्याकरता आहे, परंतु नवबौद्धांना जास्त फायदा होतो, आम्हाला थोडी अडचण येते, आम्हाला दुसरं काहीतरी काढा. आम्ही आमच्या मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी होतं, त्याच्यातनं मातंग समाज बाजूला काढला, त्यांच्याकरता आरटी काढलं. आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढलं. माझा मुस्लिम समाज म्हणला की दादा तुम्ही बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं, इतर मागासवर्गीय समाजाच्या करता तुम्ही महाज्योती काढलं, काही वर्गाकरता तुम्ही अमृत काढलं. आम्ही काय केलं? आम्ही भारतीय होतो, आम्ही ह्या मातीतले आहोत, आम्हाला अभिमान आहे आमच्या भारताचा. आम्ही पण या देशाला, या राज्याला पुढे नेण्याच्या करता प्रयत्न करतो. त्यांच्या करता मार्टी काढलं आणि त्याही समाजाला एक न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. 1000 कोटी रुपये भाग भांडवल मौलाना आझाद महामंडळाला आम्ही त्या ठिकाणी केलं. अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. काही ठिकाणी शादीखाने करण्याकरता, काही ठिकाणी दफनभूमीला वॉल करण्याकरता, जे जे त्यांच्याकरता गरजेचं आहे, उर्दू शाळा उभ्या करण्याकरता ते करण्याचा आमचा प्रयत्न झाला. आम्ही निधी दिला. काँग्रेसने नुसती मतं घेतली, आत्ताही मतं घेतली. आत्ता तुम्ही त्यांना मतं दिली, तो तुमचा अधिकार आहे, मी काय बोलणार नाही. पण मतं घेऊन देखील शिवसेनेनी वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस वॉकआउट केला, तटस्थ राहिले. हे कसं चालेल? शेवटी तुम्ही ज्यांच्या जीवावर निवडून येता, ज्यांच्या मतावर निवडून येता, त्यांना निवडून आल्यानंतर तुम्ही विसरता. आम्ही तसं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे. आज मी सरकारमध्ये गेलो, ते विकासाच्या करता गेलो, निधीच्या करता गेलो, महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता गेलो. जर कुठल्या समाजावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याकरता गेलो. मध्ये विशाळगडला घटना घडली, हाच अजित पवार तिथं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेला होता आणि त्या सगळ्या माझ्या बांधवांचे घरं पुन्हा सावरण्याचे, उभं करण्याचं काम मी केलं. जाऊन विचारा त्यांना केलं की नाही. पुसे सावळीला घटना घडली, मी तिथं गेलो, त्या माझ्या भगिनीला आधार दिला. तिला तिथल्याच एका साखर कारखान्यामध्ये वकील असल्यामुळे तिला नोकरीला आम्ही लावलं. आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडत नाही, तिथं मदत करत असतो. ती आमची भावना आहे, ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यातनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. फक्त त्याला मात्र आशीर्वाद देण्याचं काम, त्याला
पाठिंबा देण्याचं काम हे आपण लोकांनी केलं पाहिजे. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आम्ही आता पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं. 6,500 होतं 15,000 केलं. कोतवालांचं 7,500 होतं 15,000 केलं. आशा सेविकेचं 10,000 केलं 5,000 होतं. गटप्रवर्तकीचं 6,200 होतं ते वाढवलं. अंगणवाडी सेविकेचं काल पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या अंगणवाडीवाल्या खूप काम करतात त्यांना पुन्हा मला वाटतं 3,500-5,000 रुपये वाढवण्याचं काम आम्ही केलंय. सरपंच उपसरपंचांना देखील त्यांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ग्राम रोजगार सेवक यांना कालच 30 तारखेला मंत्रिमंडळाने निर्णय दिला. मानधनासह 1% प्रोत्साहन अनुदान येताना भला मोठा हार माझ्या ग्राम रोजगार त्या सेवकांनी मला घातला. जसं आमची पोलीस यंत्रणा कधी कधी कमी पडते, कारण काय होतं, गणेशोत्सव येतो, ईद येतं, सण, त्याच्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी, ख्रिसमस, एवढे सण ओळीने येतात. माझा हा पण माणूस आहे ना पोलीस, त्याला काहीतरी विश्रांती नको का? त्यालाही विश्रांतीची गरज आहे. तर कायदा सुव्यवस्था चांगली राहील. त्यांच्या जोडीला होमगार्ड होते. ह्याच्या आधी होमगार्डचा भत्ता 570 रुपये होता. कालच्याच मंत्रिमंडळामध्ये तो 1,080 रुपये केला. रोजचा भत्ता त्यांना 1,080 रुपये केला. होमगार्डकरांनो, तुम्हाला पण आम्ही मदत केलेली आहे. आम्ही शब्द दिलेला होता, तो शब्द पाळला. आम्ही शब्द पाळणारी लोक आहेत, शब्द फिरवणारी लोक नाही आहेत. आणि म्हणून माय माऊलींनो, आज तुम्ही इथं आलाय, मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही लाडकी बहीण योजना तुमच्याकरता आणली. 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, ती योजना आम्ही तुमच्याकरता आणली. मोफत मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत गरिबांच्या मुलींना, आदिवासींच्या आणि मागासवर्गीयांच्या मिळत होतं, पण माझ्या मुस्लिम बांधवांच्या मुलींना, मराठा समाजाच्या मुलींना, ओबीसीच्या मुलींना मिळत नव्हतं. गरिबीला आम्ही आता त्या सगळ्या वर्गाला त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तिलाही शिकण्याचा अधिकार नाही का? आई वडील गरीब आहे म्हणून काही तिने शिकायचं नाही? मग कसलं सरकार? म्हणून आम्ही ही योजना आणलेली आहे. लेक लाडकी योजना, मुलीला जन्मापासून 18 वर्षाचं होईपर्यंत 1,01,000 रुपये द्यायचे. पिंक ई रिक्षा, ती योजना मुलींच्या करता आणलेली, महिलांच्या करता आणलेली आहे. लखपती दिदी, 7 लाख नवीन बचत गटाची स्थापना करून फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 30,000 वाढ केली. आणि या वर्षात 50 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही आम्ही त्या ठिकाणी आणली आहे. ज्या ज्या वेळेस आरक्षणाची मागणी होती त्या त्यावेळेस आम्ही मदत केलेली आहे. मराठा समाजाला पण आरक्षण दिलंय, पण काहींचं म्हणणं की आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. खरं तर मोठा माझा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर बहुतेक भागातला मराठा समाज हा कुणबीच्या मध्ये मोडतो, त्याच्यामुळे तो ओबीसी मध्ये आहे. निजामशाहीच्या काळात आपण काम केलं, त्याच्यातनं पण आपण मार्ग काढतोय. आता 10% आरक्षण दिलंय, त्याचा फायदा होतोय. पण काही जणांचं म्हणणं नाही, ते ओबीसी मध्ये पाहिजे. त्याच्याबद्दलचा अभ्यास चालू आहे, कारण ते टिकलं पण पाहिजे. उद्याच्याला आम्ही पृथ्वीराज चव्हाण असताना निर्णय घेतला, ते टिकलं नाही, हायकोर्टाने नाकारलं. देवेंद्र फडणवीसांनी दिला निर्णय त्यांच्या सरकारला, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम मध्ये नाकारलं. आरक्षण ज्या ज्या घटकाला पाहिजे ते ते देत असताना इतरांनाही कुणाला वाईट वाटणार नाही, त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान राहील आणि आरक्षण देणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान राहील, अशा प्रकारचा मार्ग काढण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची तिथं शपथ घेऊन सांगितलं, मी त्याच्यातनं त्या ठिकाणी मार्ग काढून दाखवीन. ह्या गोष्टीची पण आठवण मी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं देतो. माझ्या बांधवांच्या करता बळीराजा वीज सवलत योजना आणली. आता बांधवांनो, तुम्हाला 6 महिन्यांनी किंवा 7 महिन्यांनी आम्ही निर्णय घेतला, दिवसा वीज द्यायची. तुम्हाला पंप चालवायला दिवसा वीज, रात्री नाही, रात्री घरी वीज. त्याच्यावर रात्री तुम्हाला आता जायचे कारण नाही.
दिवस उजाडला जायचं पंपाचं बटन दाबायचं, दिवस मावळला पंप बंद करायचं, घरी यायचं, बायका पोरात राहायचं. ही योजना आम्ही आणलेली आहे. तुम्ही म्हणाल कशी, आता का नाही केलं? आता सोलर पॅनलवर वीज तयार होती सूर्यापासून. 9,500 मेगावॅटची वीज आम्ही आता तयार करतोय आणि ती शेतकऱ्यांच्या करता आम्हाला प्राधान्याने द्यायचं आहे, बळीराजाकरता आम्हाला द्यायचं आहे. ते काम आम्ही हातामध्ये घेतलंय. आता 8.5 लाख पंप सौर ऊर्जेचे देण्याकरता 24,000 कोटीची तरतूद मी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आणि माझ्या बांधवांना मोफत वीज द्यायला 15,000 कोटी रुपये मला शासनाच्या तिजोरीतनं महावितरणला द्यावे लागणार. त्यावेळेस तुम्हाला ते झिरोचं बिल येणार. आम्ही केलं ना माझ्या बांधवाकरता. फक्त आम्ही लाडक्या बहिणीकरता करत नाही, लाडक्या भावाकरता देखील करतोय. याच्यावर नाही थांबलो. काही लोक आली, दादा दुधाचे भाव पडलेत, काहीतरी अनुदान द्या. 5 रुपये दिलं. आता म्हणले दादा 5 रुपये नको, अजून वाढवा. आता 1 ऑक्टोबर पासून गाईच्या दुधाला जो दूध उत्पादक शेतकरी दूध गोळा करतोय, तयार करतोय गाईच्या सडातून, त्याला आम्ही 7 रुपये लिटर अनुदान देणार. म्हणजे मिळणारा भाव अधिक 7 रुपये शासनाकडनं. हे सरकार शेतकऱ्याचं आहे. तुमची माझी जात शेतकरी जात आहे. आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही, आम्ही समाजाचा विचार करतो. हे सांगण्याच्या करता जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी इथं आलेलो आहे. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला देखील आम्ही आत्ता पैसे सोडले. 1 रुपया विमामध्ये त्याचंही धनंजयनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 1,15,00,000 शेतकऱ्यांचा तुम्ही 1 रुपया देता पीक विम्याला. आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं धनंजय तुला 7,442 कोटी रुपये देतो. 7,442 कोटी तुमचे हिश्श्याचे राज्य सरकार भरतंय. त्याच्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना ही 1.5 लाखाची मर्यादा होती, आता 5 लाखाची केली. तुमच्या कुटुंबाकरता वर्षाला 5 लाख रुपयाचं आरोग्याची सेवा देण्याचा रक्कम आम्ही वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये 2,450 कोटी रुपये सरकार खर्च करत आहे. आम्ही वारकऱ्यांना पण मदत केली, दिंड्यांना यावेळेस मदत केली. तीर्थदर्शन योजना ती चालवली, वयोश्री योजना चालवली. आणि मी मगाशी सांगितलं बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, आरटी, टार्टी, वनारटी, काल वनारटी पण केलं. या संस्थांची स्थापना आम्ही केली. आणि मार्टी तसंच गुरव, लिंगायत, नाभिक, रामोशी, वडार, सुतार, विणकर, ब्राह्मण, राजपूत, सोनार आणि आर्य वैश्य काल निर्णय घेतला. या उन्नतीकरता महामंडळाची आम्ही स्थापना केलेली आहे. हे सरकार तुमचं आहे. हे ह्या पद्धतीनं पुढे चाललेलं आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन चाललेलं आहे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपलं महायुतीचं सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी, लोककल्याणासाठी ह्या योजना राबवत आहे. राज्याचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल, पर्यावरणपूरक विकासासाठी सर्व घटकांना आम्ही सोबत घेऊन जातो. हे माझ्या अल्पसंख्याक समाजाने पण ध्यानात ठेवावं. यापुढे सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषेतल्या नागरिकांना सोबत घेऊन गतिमान विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहायचं ठरवलेलं आहे. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना, भगिनींना हक्काचं संरक्षण करण्याचा आम्ही काम करणार आहोत. महिलांनाही समाजात मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल आणि त्या सबल होतील. हे सर्व करण्याकरता सरकारमधला घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने काम करत राहणार आहे. अशा प्रकारचा विश्वास मी तुम्हाला देतो. महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही महायुतीच्या माध्यमातून
ज्या काही योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, राज्य सरकारच्या योजनांच्या बाबत कोणाला काही माहिती हवी असेल तर कोणाची काही अडचण असेल तर ती सोडवण्याच्या करता व्हॉट्सअप नंबर 98 61 71 71 71 98 61 71 71 71 ही आमची हेल्पलाईन आहे आणि त्या हेल्पलाईन मधनं आम्ही समाजाला लाभ देतोय, त्याच्यातनं समाजाला बळ मिळावं, समाज पुढे जावा, समाजाचं भलं व्हावं, हीच आमची सगळ्यांची भावना आहे. आपला महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. फक्त रस्ते, पूल, प्रशासकीय इमारती किंवा दळणवळण उभारणं एवढंच महत्त्वाचं नाही, तर जनतेच्या हिताच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणं देखील गरजेचं आहे. म्हणून या महत्त्वाच्या योजना आम्ही राबवतोय. त्या दृष्टीनं आपलं महायुतीचं शासन कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक घटकाकरता योजना राबवण्यात येते. ह्याच्यातलं एक देखील मायचा लाल उठावा आणि सांगावं, दादा तुम्ही खोटं सांगता, ह्या योजनेचा फायदा मला होत नाही, असं कुणाचंच झालेलं नाही. 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर सगळ्या मायमाऊलींना आम्ही मदत करतो. जर बांधवांच्या करता देखील ह्या योजना आम्ही देतो. आपला महाराष्ट्र हा विविध सामाजिक घटकांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या तरुणांना तरुणींना पण मी सांगतोय, त्यांनी पण काम करणं गरजेचं आहे. आपण सर्वजण स्वतः देखील राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्याल आणि इतरांना देखील माहिती द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, शेवटी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो. आपण प्रचंड संख्येने भर दुपारी इथं उपस्थित राहिला, माझ्या मायमाऊली उपस्थित राहिल्या, सर्वांना धन्यवाद देऊन नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हॅलो हॅलो अच्युतरावजी लाटे आभार प्रदर्शन करतील. बाकी सगळ्यांनी शांततेत जायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सन्मान यात्रेसाठी माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय धनंजय मुंडे साहेब, आमदार विक्रम काळे साहेब, कल्याणरावजी आखाडे साहेब, आमदार प्रकाशदादा सोळंके, युवकाचंद जयसिंगभाई सोळंके, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, सर्व पत्रकार यांचे या कार्यक्रमाला जाहीर आभार. चर्चा त्यांच्याच नावाची, चर्चा